राज्यामध्ये वर्षाला 5 ते 5.25 लाख टन आंब्याचं उत्पादन होतं. त्यापैकी जवळपास निम्म म्हणजे 2.25 ते 2.5 लाख टन उत्पादन ही केवळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतं. जवळपास 1 लाख हेक्टर आंब्याच्या बागा बाधित झालेल्या आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त बाधित झालेला पीक म्हणजे हापूस, ज्यानं जगाच्या बाजारपेठेवर राज्य केलं. कोकणचा राजा, फळांचा राजा म्हणून ज्या हापूसचा आपण गौरवानं उल्लेख करतो, कधी कधी आम्हालाच हापूस खायला मिळत नाही इतका बाहेरच्या देशामध्ये तो जातो. तोच हापूस आता देवगड, वेंगुर्ला हापूस असा लेबल लावून कुठं दक्षिणेकडचा, बेंगलोरचा, आंध्रचा आंबा विकला जाणार आहे. त्याचं कारण यावर्षी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केवळ 5 ते 10% आंब्याचं उत्पादन होणार आहे. आणि हे सगळं कशामुळं? तर नैसर्गिक आपत्तीमुळं. वातावरणामध्ये झालेल्या बदलाला शेतकरी जबाबदार नाही आहे. कीटकनाशक कंपन्यांनी चुकीची औषधं दिली आणि शेतकऱ्याला फसवलं. वातावरणामध्ये बदल झाला, शेतकरी खर्च करून कंगाल झाला आणि आज तो आंब्याला मोताद झाला. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं आंबा उत्पादकाला मदत केली पाहिजे, राज्य सरकारनं आंबा उत्पादकाला मदत केली पाहिजे, एक भरीव पॅकेज दिलं पाहिजे